बस खालीकडे. थांब ना जरा, सिच्युएशन क्रिएट तर होऊ दे, मग शेवटचं वाक्य बोल ना. आधीच शेवटचं वाक्य बोललास. थांब जरा, मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे ना, ती क्रिएट तर होऊ दे आधी. थांब जरा. नमस्कार. नमस्कार. मी पृथ्वीक. हो. हाय ओंकार. नमस्कार. नमस्कार. यापैकी स्थळ कोणतं आहे? मी 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 आहे, म्हणजे स्थळ बघायला आलेलो आहे. मग उडून टाकूयात बार. अरे थांबा ना, थांबा ना, आधी मुलीला बघू तर द्या आधी. अरे हो, सॉरी, तुम्ही अजून आमची मुलगीच बघितली नाही ना. असो. हे मुलीचे वडील वाटतं. नाही नाही हे नाही, ऍक्च्युली हे आमच्या शेजारी राहतात, शेजारचे काका आहेत. अच्छा. माझे हे खरं तर 4 वर्षापूर्वीच वारले. हो आय एम सॉरी. नाही सॉरी, इट्स ओके. काय मी आता सवय झाली, मला तर 4 वर्ष झाली. नाही पण हे कसं आमच्या यांनी सांगितलंय की मंगळसूत्र, गजरा बिजरा, हिरव्या बांगड्या पाहिजेत, उतरून ठेवायच्या नाहीत, त्या ठेवायच्या. वा वा वा. पाहिजे मॉडर्न फॅमिली. अगदी. आणि मी काकांना मुद्दामूनच बोलून घेतलं. काय आम्ही दोघी अगदी बायका पडतो, घरातलं कुणीतरी पुरुष हवं ना बोलायला, म्हणून त्यांना बोलवलं. अच्छा, पण मग तुम्ही यांना बोलवलं पुरुष म्हणून? दादा म्हणजे म्हणजे असं बघण्याचा कार्यक्रम असतो तेव्हा घरचा करता पुरुष असतो ना, तुम्ही यांना बोलवलं. आता काय करता, आमच्यात कोणी करताच नाही तर काय करता. अरे, ते संजना आहे, येते बोलूया तिला. बापरे केवढी घाई झाली. ते आई बाबा येणार नाहीयेत बघा. हो ते सांगितलं, ते मॅट्रिमोनियल म्हणून सांगितलं की तुमचे आई वडील येणार नाहीये, तुम्ही आणि तुमचा लहान भाऊ. हो. हा तुम्ही दोघं जण येणार सांगितलं त्यांनी. मी बोलवते, संजनाला बोलवते. हा हाक मारते. संजू, ए संजना ये बाळा. संजना, पृथ्वीक. हाय. पृथ्वीक, संजना. हो फोटो बघितलाय मी त्यांचा. बसा ना. हो. ए बाळा, चहा दे. थँक्यू. हे अरे नाही मी घेतो ना प्लीज. घ्या ना. ओंक्या. हो. मी पण हो. म्हणजे वहिनी म्हणून हो. दादा दादाला आवडली आहे. आय मीन चहा आवडलाय दादाला. मग उडून टाकूयात बार. थांबा ना. हो ते चहा आवडला असं म्हणतायत, अजून संजना आवडली का नाही आवडली ह्याच्याबद्दल बोलणंच झालेलं नाहीये. थांबा तुम्ही यांचं काहीतरी करा हा फावल्या वेळात. याच्यावर काही उपाय नाही आपल्याकडे. एनिवे असो. हे हा माझा भाऊ ओंकार. लहान भाऊ ओंकार. हाय. तुम्ही लहान आहात त्यांच्यापेक्षा? हा म्हणजे वाटत नाही. वाटणारच नाही ते. आमचं बॉन्डिंगच एवढं आहे ना की आम्ही मित्रच वाटतो, समवयीन. आणि लहान मोठं कोण बाबा काय कळतच नाही. पण मोठा आहे, पण हा मोठा आहे आणि कर्तृत्वाने तर म्हणजे आभाळून मोठा आहे तो, काय विचारूच नका. आणि कष्ट म्हणजे आई ग, एवढं काम करतो. रात्र दिव्याखाली बसून अभ्यास करायचा आणि डॉक्टर झालाय माझा भाऊ. अरे बापरे, एवढी तुमची हालाकीची परिस्थिती होती? नाही. घरी सगळं व्यवस्थित होतं. मग दिव्याखाली का? नाही, ते दिव्याखाली बसून अभ्यास केल्यावर कसं पुढे जाऊन सांगायला छान वाटतं ना, की बाबा दिव्याखाली बसून अभ्यास केला आम्ही. स्मार्ट आहे. आणि काट कसरी तर म्हणजे वेगळाच. एका शर्टवर अख्खं शिक्षण पूर्ण केलं दादानी. अतिशयोक्ती कशाला करतो? नाही मी म्हणजे सांगतोय तेवढं कौतुक करण्यासारखं काहीच नाहीये. आहे हे बघ दादा, स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या कष्टाने तू तुझं करिअर घडवलंयस. फरसाण खाणाऱ्या कुठल्या मुलीच्या वादादावावर तुझं करिअर घडत नाहीये, हे लक्षात घे. सांगू दे मला. नाही काय
जी मुलगी दादाशी लग्न करेल ना ती एकदम नशीबवान. मग उडून टाकूयात. अरे आओ शांत शांत बर. शांत शांत. तुम्ही बोला ना. तर काय बोलू आणि किती बोलू. दादा म्हणजे आमचा ना म्हणजे एवढे लाड केलेत दादानी माझे, एवढे लाड केलेत काय विचारू नका. एकदा एखादी व्यक्ती आवडली ना त्याला की मग तो जीव ओवाळून टाकतो त्याच्यावर. असं होतं आम्ही. दादा आठवत आहे तुम्हाला भरवायचाच, तुमच्यानी हाताने भरवायचा मला एवढूच असताना. ओके. हे शर्ट पण आहे दादानी दिलंय मला, दादाचं शर्ट आहे हे. मी म्हटलं त्याला की माझ्यावर चांगलं दिसतंय मी घेऊ का, तर म्हणाला घेऊन टाक, मला नको. एवढा एवढा अरे अरे तुम्ही का मनाला लावून घेताय. थांबा, तुम्हाला पाणी पाहिजे का. मी तुम्हाला पाणी आणून देते. अगं वेडाबाई विचारतेस काय, जा पटकन आण पाणी. या मी तुम्हाला पाणी आणून देते. दादा या, मी या. पाणी पिऊन आलो. हा संजना बरं दिसतं का असं पाणी पाजायला कोणी आत नेतं का इकडे. सॉरी सॉरी, मी पाणी घेऊन येते. हा इथे बसूनही मी पाणी पिऊ शकतो. विसर. मी आणते पाणी आण आणते. पटकन. हो. थोडस पाणी मला पण आणाच. हो हो. आणेल. सॉरी हा, ते एकदम वेंधळीच आहे अगदी. नाही, पण असंच चालत राहिलं तर सतत पाणी प्यावं लागेल. आणि हा एकदम हेच आहे वेंधळवा. दादा पाणी. मी सुद्धा खूप इमोशनल आहे. हा खूप बोलतो पण मला खूप बोलता येत नाही. पण मी आहे इमोशनल आणि याच्यावर तर माझा प्रचंड जीव आहे. वा. दादा लहान भाऊ आहे ना, आता इंजिनिअरिंग झालं याचं. आता नोकरीला लागेल किंवा नाही लागेल पण मी तरी आयुष्यभर सांभाळणार आहे याला. वा. बघितलं, लहान भाऊ आहे ना, जीव आहे. अरे नाकारण्याचं काही कारणच नाही माझ्या दादात. पण मिस संजना तुम्हाला जे वाटतंय ते मनमोकळेपणाने सांगा, असं काय आमच्यात हे नाही. हो नाही नाही संजना, तुला जे वाटतंय ते बोलून टाक बाळा. हा हा प्लीज सांगा सांग. तुम्ही. आई, इकडे ये ना. काय ग काय लाजते शालीन आहे. शालीन. हे काय नाही शिवका घर बापरे. काय काय झालं काय झालं हे बघा, म्हणजे तुम्ही त्यांना असं दाबू नका. त्यांच्या मनात नसेल, त्यांचा नकार असेल तर मला चालेल. नाही नाही तिचा होकार आहे. होकार आहे पण यांना ती असं म्हणते की मला लहान भाऊ आवडलाय, लग्न केलं तर मी त्याच्याशी करीन, नाही तर नाही करणार. हा हा असं म्हणाली. तिला लहान भाऊ आवडलाय. लहान भाऊ आवड. दादा हसतोयस तू. हास्यास्पदच सिच्युएशन निर्माण झाली अचानक, त्यामुळे हसू नकोस तू. नाही, हा म्हणजे तुला ती आवडते, तिला मी आवडतोय. हो, आता मला तुम्हीच आवडलात ना. माझं असं स्वप्न होतं की असं मला माझा होणारा नवरा अगदी राजविंडा दिसेल. हे बघा ना, अगदी मूषकमुखी येतो. एक मिनिट. कोण आहे मी? मूषकमुखी. उंदराचं तोंड आहे माझं. थोडं 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 म्हणजे मिठात मला उंदराचं तोंड आहे माझं. दादा हो, अहो अजून थोडंसं तोंड बाहेर असलं असतं ना, अगदी कर्कोचा वाटला असता. खरंच. आई, कर्कोचा म्हणजे तोच ना ग, जिला प्लेट मधून खीर खाता येत नाही. एक्झॅक्टली कर्कोचा. करेक्ट. कॅरिकोचा आहे मी. असं आलं तुमच्या घरात. असं आलो. असं कसं बोलताय. मला प्लेट मधून खीर खाता येत नाही. आणा ना खीर, मी खाऊन दाखवतो. अरे ए करो तू. ए पांढरी पाल खीर घेऊन ये. दादा हिला पांढरी पाल म्हणायचं ना, आधीच सांगतोय. का नाही बोलायचं हिला पांढरी पाल. ते नकोच ना. अरे असं कसं नको. प्लीज
करकोचा बोलते रे मला, करकोचा बोलते मला. नाही तू शांत हो, शांत हो. Challenge करते मला. नाही मी नाही करू शकत. कोणी काही चॅलेंज करत नाहीये तुला, कोणी काही चॅलेंज करत नाही. तू चिडू नकोस, तू बस. मी नाही चिडत आहे. मी काय म्हणते हा. शांत व्हा. मला काय म्हणायचंय, हा. तुम्हाला माझी लेक आवडली आहे, तिला तुम्ही आवडलाय, हो की नाही? हा. मग तुम्ही करून टाका ना लग्न. हो नाही तसं मी आत्ताच माझं शिक्षण पूर्ण झालंय, नोकरी नाही मला, लग्न कसं काय करू मी, सांगा बरं. हो पण दादा आहेत ना. दादा म्हणाली रे मला, जवळजवळ कट केलं हिने मला. रेसमध्ये नाहीच आहे मी आता. नाही आहे. आणि ती म्हणालेत ना, तुम्ही आयुष्यभर जरी नोकरी केली नाहीत तरी ते तुम्हाला सांभाळतील. सांभाळाल ना दादा? मी याला सांभाळेन. हिला का सांभाळू, जी मला मुशकमुखी बोलते तिला नाही सांभाळणार नाही. त्यापेक्षा आपल्याला हे स्थळ नको. चला उडवून टाकूयात बार. अरे थांब ना, थांब. इथे वाद कोणी पेटवायची ते ठरत नाही, ह्याला बार उडवायचा आहे. दादा दादा मी शांत आहे. नाही जरा मी शांत आहे. जरा शांत व्हा. एक मिनिट काय नाही झालं? नाही काय आहे, त्यांची चिडचिड होणं स्वाभाविक आहे. नाही त्यांना नाही करकोचा होऊन खीर पिता येत, तर तुम्ही व्हा ना करकोचा आणि पिऊन टाका खीर. अहो. बघा एकदा आवडते का लेक माझी, बघा आवडली ना. आवडते पण अहो तसं काय आहे ना, आमच्या घरी मोठ्या मुलाचं लग्न झाल्याशिवाय लहान मुलाचं करता येत नाही हो. अरे आणि देवा. दादाचं झाल्याशिवाय मी कसं काय करणार सांगा ना मला. जरा ऑकवर्ड होतं ना ते, खूप हा. बरोबर नाही दिसत. ओ माय गॉड, असं काय करताय? हा. विचार करा ना, आपल्या दोघांचं लग्न होणार आणि मग आपण हनीमूनला मालदीव्सला जाणार. तुम्ही मस्त हॉटेल रूम मध्ये हातात वाईनचा ग्लास घेऊन, आणि ही वाईनची बॉटल तुमच्या समोर, ते पण बिकिनी मध्ये. बिकिनी मध्ये. हो नाही पण मला शक्यच नाही ना, लग्न करणं मला शक्यच नाही हिच्याशी. गुड. अरे दादा, मालदीवला हनीमूनला घेऊन जायचे पैसे पण नाहीत माझ्याकडे, लग्न कुठे करू. अरे दादा आहेत ना. हनीमूनला जायचे पैसे दादाकडे मागायचे, कसं वाटतं ते? हो ते पण आहे. मग नका मागू, माझी नोकरी आहे, मी आयुष्यभर पोसेन तुम्हाला. आपण माझ्या पैशांवरून जाऊया मालदीव्सला. हो दादा, ती खर्च करायला तयार आहे, करू कंटॅक्ट लग्न मी. कसा असेल रे तू? दादा इंजिनियर आहे रे मी, मुलगी नाही मिळत इंजिनियर्सना. इंजिनियर नाही असं म्हणतात. तुला आधीच पसंत होती तर कशाला एवढी ओव्हर ऍक्टिंग केली रे? मी खूप इमोशनल आहे. माझ्या दादाने माझ्यासाठी हे केलं, माझ्या दादाने कशाला केलं रे एवढं सगळं? खरं होतं ते. खरं नाटकं केलीस, नाटकं. तुला नाटकं वाटतंय ती सगळी? नाटकं होती. ठीक आहे, मग मला नाही करायचं लग्न. नको करू. नाहीच करायचं आता. तू तुझं लग्न झाल्याशिवाय मी लग्नच करणार, ही परंपरा आहे ना आपली. हीच परंपरा आहे एक आपली. ठीक मिनिट, काय परंपरा मोडायच्या असतात, त्यासाठीच असतात त्या. उडवून टाकूयात बार. अरे गप्पणार रे म्हाताऱ्या, नको बोलू मध्ये मध्ये. अरे मग मी काय करू? एक तर ऐनवेळी मला स्किट मध्ये घेता, हं? तर एकच वाक्य देतात, ते पण कधी बोलायचं हे सांगितलं जात नाही. मग मीच आपला अंदाज काढून गॅप मध्ये बोलतो, आणि मी नाही बोललो तर मग गॅप पडतो. त्याच्यापेक्षा तू गॅप बस. तुला स्किट मध्ये डायलॉग बोलायला घेतलेलाच नाहीये. हा. इथे स्किट सुरू असताना मागे गोंधळ होऊ नये म्हणून नजरेसमोर ठेवलाय तुला. माझी चिडचिड होते या माणसाला बघून. दादा, अरे दादा तू नको ना चिडचिड करू यार. हे होत आहे. अरे कशाला, काय चिडचिड करतो तू? नाही, त्यांची उगाच. चिडचिड होणं स्वाभाविक आहे. माझं ऐका एक काम करा, एक मिनिट, आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह हा. करूया. मला सांगा, तुम्हाला माझी मुलगी आवडली? हा. आवडले? तुला हा मुलगा आवडलाय? एक मिनिट, तू या इकडे, तुम्ही या गटात या. अच्छा. या गटात या. ओके. एक मिनिट, हा कुठला गट आहे? नाही तर त्यांचा गट झालाय ना. नाही पण मला पण तुमची मुलगी आवडली आहे ना. आणि मला ओंकारशीच लग्न करायचंय. हा, ओंकारशी लग्न करायचं. कर ना, कर ओंकारशी लग्न कर. काय पहिल्यांदा नाही घडत आहे माझ्यासोबत असं. काय? नेहमी असंच होतं. लहानपणी माझे आई बाबा कपडे घेऊन यायचे माझ्यासाठी, ते मी घालण्याआधी हा घालायचा आणि त्यांना म्हणायचं बघा मला छान दिसतात, मी घालणार. माझ्यासाठी भिजवून ठेवलेले बदाम हा गट्टम करायचा. आता पण माझा बदाम गट्टम केला. दादा पर्सनल होत आहे आता सगळं. अजून पर्सनल झालोच नाहीये मी. मी विसरून जाईन, तू दादा आहेस माझा. तू लक्षात ठेवलं पण नाहीयेस. दादा काय दादा? प्लीज. प्लीज काय नाही. मी सांगू तुझी सगळी लफडी? सांगू स्वातीबद्दल सांगू? स्वाती, कोण?
अरे स्वाती सोड रे, प्रमिला बद्दल सांगू? प्रमिला कोण? थांब ना यार. अरे काय थांब ना, प्रमिला तर आमदाराची मुलगी होती. त्यांनी तर याला मारला असता. मी जाऊन विनवण्या केला, म्हटलं सोडा हो, माझा लहान भाऊ आहे, सोडा. तेव्हा त्यांनी सोडलं. माहितीये असं काय? काहीच काय केलं नाही. अहो हे तर काहीच नाही हो. हा इतका नालायक माणूस आहे ना, हा मेला ना तर आमची अख्खी गल्ली विधवा होईल. काही बोललो कसं हा, काही बोलतोय मी? वाटेल ते बोलतोय तू. वाटेल ते नाही बोलत आहे. गल्ली विधवा होईल. होईल. गल्ली. तेवढी लपडी आहेत तुझी. गप्प बस. 4 वर्षांपूर्वी माझं लग्न झालं असतं, मला वाटेल तेव्हा सेटल झालो असतो. पण अर्ध आयुष्य याची लपडी निस्तरण्यात गेलं. याच्या जुगाराचे कर्ज फेडा, याची लपडी निस्तरा, हे सगळं करण्यात माझं आयुष्य गेलंय. आता मी सगळं सांगणार आहे. कर काय लग्न करायचं, करा याच्याशी लग्न करा. नाही असं काही करा नाही. करा करा. नाही 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 मला तुमच्याशी लग्नच करायचं नाहीये. बापरे, तुमची एवढी लफडी आहे नाही. आणि या घरात मी सून म्हणून जाऊ? नाही नाही हे शक्य नाही नाही. नाही संजू ऐक ना, यांच्याशी नको करू, पण हा मुलगा चांगला आहे, कर्तृत्ववान आहे, तू याच्याशी लग्न करायला हरकत नाही का? आता मी तुम्हाला कर्तृत्ववान वाटतोय, मगाशी मी तुम्हाला कर्कोचा वाटत होतो. आता मला नाही करायचं तुमच्या मुलीशी लग्न. ऐका ना. ए चल रे तू. हॅलो. नाही नाही, मला करायचंच नाही, कॅन्सल. तुझ्यामुळे झालंय नाही, सगळं. नाही, अरे नाही, घरी काय, चल घरी चल. अरे माझ्या सरी लग्न झालं असतं ना यार. चांगला तुझं मुलगा काय, आधी माझं लग्न झालं असतं. चल भुताने मारलं पाहिजे तुला. लफडीच निस्तरत बसतो मी. बस मग उडवून टाका बार.